देवाने पहिलं काम दाविदाला दिलं ते म्हणजे की आपली जी आत्मिक एक व्यक्तिमत्व आहे ते वाढवण्यासाठी. God chose David when he was a youth. आणि देवाने दाविदाची निवड केली तेव्हा जेव्हा तो त्याच्या तारुण्य वयामध्ये होता. That's why Solomon writes in book of Ecclesiastes, remember thy Creator in the days of thy youth. आणि उपदेशकाच्या पुस्तकामध्ये chapter 12 verse 1 it says, chapter 12 verse 1 it says, आणि 12 अध्याय पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो की remember thy Creator in the days of thy youth. तू आपल्या तारुण्य वयामध्ये देवाला विसरू नको, त्याची आठवण ठेव. That is very very important. हे खूप गरजेचं आहे प्रियांनो. You know, and I'm really blessed to know the Lord at the age of 70. आणि मी खूप असा आशीर्वादित व्यक्ती आहे की देवाची ओळख मला माझ्या 17व्या वर्षी झाली. You know, I'm blessed the way God has taken me and used me for His glory. आणि मी खूप असा आशीर्वादित आहे की देवाने तसा माझा उपयोग केला, बऱ्याच ठिकाणी मला घेऊन गेलं. मी खूप असा आशीर्वादित व्यक्ती आहे देवासाठी. So I want to encourage you, when God chooses us, there is a purpose behind that. आणि आज मी तुम्हाला उत्तेजन करतो की देवा जेव्हा आपली निवड करतो त्याच्या पाठीमागे त्याचा काहीतरी उद्देश And when we say God has chosen us, you know, things doesn't change in a one day, and it doesn't happen in a one day. आणि जेव्हा आपण म्हणतो की देवाने आपली निवड केली आहे, गोष्टी काही काही दिवसामध्ये बदलत नाहीत, एका वेळेमध्ये बदलत नाहीत. But when God chooses us, we need to be servant attitude all the time. पण ज्यावेळी देव आपली निवड करतो त्यावेळी आपला जो स्वभाव, आपली जी एक गुणधर्म आहे तो एक सेवक म्हणून असला पाहिजे. Till today, wherever I go, I love to serve the senior people, the age wise of authority. I love to honor. I don't feel shame or shy. आणि आजपर्यंत देखील जेव्हा मी अशा ठिकाणी जातो त्यावेळी मी माझ्यापेक्षा मोठ्या वयाचे लोक, माझ्यापेक्षा मोठ्या एक्सपिरियन्स असणारे लोक, त्यांचा मला आदर करायला आवडतो, त्यांचा सन्मान करायला मला आवडतो, त्यांची सेवा करायला मला आवडते. That is why God lifts us. God lifts me up. आणि म्हणूनच देव मला उचलतो. In 2 Samuel chapter 2 verse 4. दुसरे शमूएल chapter 2 verse 4. दुसरा अध्याय 4 वचन. 2 Samuel chapter 2 verse 4. We read there the second anointing of David. आणि दुसरे शमूएल त्याचा दुसरा अध्याय आणि 4 वचन यामध्ये आपण बघूया दावीदाचा दुसरा अभिषेक. First anointing was done by the prophet Samuel. आणि पहिला अभिषेक हा शमूएल संदेष्टाने दावीदावरती केला होता. The second anointing we read that the men of Judah anointed David to be king over Judah. आणि दुसरा अभिषेक तो आपण वाचतो तो म्हणजे की यहुदी लोकांनी दावीदाचा अभिषेक केला यहुदावरती राजा होण्यासाठी. You know, we read the 2 Samuel chapter 2 verse 4, and the men of Judah came and they anointed David king over the house of Judah. And they told David, saying that the men of Jabesh Gilead were they that buried Saul. दुसरे शमूएल दुसरा अध्याय 4 वचन. यहुदी लोकांनी तेथे जाऊन दावीदाचा अभिषेक करून यहुदाच्या वंशजांचा राजा नेमले. दावीदास असे कळून आले की शौला ज्यांनी मूठमाती दिली ते याबेश गिल्गादचे लोक होते. So second thing we see is here that David was anointed as a king of Judah by the people of Judah. आणि दुसरा अभिषेक आपण इथे हा बघतो की यहुदी लोकांनी दावीदाचा अभिषेक केला यहुदावरती राजा होण्यासाठी. First anointing was the anointing of salvation. पहिला अभिषेक हा तारणाचा अभिषेक होता. This second anointing was the anointing, priestly anointing for ministry. आणि हा दुसरा अभिषेक याजकाचा अभिषेक होता तो सेवेसाठी होता. Dear people of God, देवाच्या प्रिय लोकांना, in 93 I went to Mumbai city for the ministry, went as an evangelist. आणि 1993 ला मी एक सुवार्तिक म्हणून मुंबईला गेलो. You know, God knows, God honors, that's why God has honored me today. आणि म्हणून देवाने आज मला सन्मान दिलेला आहे. I serve the Lord as a servant in the kingdom of God. आणि देवाची सेवा मी एक सेवक म्हणूनच देवाच्या राज्यामध्ये मी त्याची सेवा केली. What all I have done, it is recorded in the book of life. आणि जे काही मी देवाच्या सेवेमध्ये केलेलं आहे ते जीवनाच्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. In 95
आणि 1985 ला one of my senior pastor, he said to be pastor over a church. आणि त्या काळामध्ये आमचे वडील पास्टर त्यांनी मला एका चर्चमध्ये पास्टर म्हणून नेमणूक केली. One day he will come. He has already visited several times. Recently he was there. We had a prayer march in the city of Miraj, Sangli Miraj. आणि ते नक्कीच लवकर आपल्या भेटीस येतील. आणि मागच्या वेळी देखील ते सांगली मिरज ते एक मोर्चा ठेवला होता, त्यामुळे त्या सहभागी झाले होते. And we had a wonderful time of prayer. आणि खूप सुंदर अशी वेळ प्रार्थनेमध्ये आम्ही घालवली. So he told me to pastor the church. आणि त्यांनी मला सांगितलं की तू हे चर्च चालव आता. I said, how can I'm an evangelist. How can I do the pastor? आणि माझं उत्तर होतं की मी एक फक्त सुवार्तिक आहे, मी पालकाचं काम कसं करणार. So God honored me with that to serve His people. आणि देवाने मला त्यामध्ये सहकार्य केलं, त्यामुळे देवाने मला सन्मान करून त्यामध्ये देवाने मला चालवलं. God brought forth the growth in that church and we started a new one more church. आणि देवाने त्या चर्चला आशीर्वादित केलं, फलद्रुपित केलं आणि आम्ही नवीन एक चर्च चालू केलं. And after that God brought me to Pune. There were no believer churches in that Hadapsar area at all. आणि देवाने मला असं एका जागेवरती आणलं, पुणे हडपसर, ते एकही विश्वासनीय चर्च नव्हतं. There were mainline churches were there, that was in Pulkhet, but further that people, those who wanted to go to church, all the way they had to go to city to attend the church. आणि फुलगेट जवळ सर्व चर्च होते आणि लोकांना त्यांची इच्छा होती की आपल्याला चर्चमध्ये जायचं आहे. त्यांना आसपास कुठेही चर्च नव्हतं, त्यांना चर्चमध्ये जाण्यासाठी पूर्ण शहरामध्ये त्यांना प्रवास करून जावं लागायचं. In such a place God took us to do the evangelistic work and plant the church. There are 50 people were there when I left Pune. आणि अशा वेळेमध्ये, अशा परिस्थितीमध्ये, अशा जागेमध्ये देवाने आम्हाला सांगितलं की तुम्हाला तरी सेवा करायची आहे. आणि सुवार्थिक म्हणून तरी सेवा केली, अनेक चर्च तरी स्थापित केला. ज्यावेळी मी पुणे शहर सोडलं त्यावेळी 40 ते 50 लोक त्या चर्चमध्ये होते. You know, God, when we are faithful to God, आणि जेव्हा आपण देवाशी प्रामाणिक असतो, you know, you read now carefully read chapter 2 verse 1 onwards. आणि खूप बारकाईने आपण दुसरा अध्याय पहिलं वचन वाचूया. And it came to pass after this that David inquired of the Lord, saying, shall I go up into any of the cities of Judah? And the Lord said unto him, go up. And David said, whither shall I go up? And he said, unto Hebron. दुसरी शमूएल दुसरा अध्याय आणि पहिलं वचन. यानंतर दाविदाने परमेश्वरास प्रश्न करून विचारला की मी यहूदाच्या एखाद्या नगरात जाऊ काय. परमेश्वराने म्हटले, जा. दाविदाने विचारले, कोणाकडे जाऊ? त्याने म्हटले, हेब्रोनात जा. You know, that is wonderful. As this morning also, since we are going to study, so I just listening to the word of the Lord on audio Bible. आणि खूप सुंदर आहे. आणि ज्यावेळी सकाळी मी ते आलो, इथे येत होतो, त्यावेळी मी देवाचं वचन ऐकत होतो. You know, it really struck my heart and mind, and I was really that reminded. आणि त्याने खूप असं एक चकवणारं मला एक वचन दिलं आणि मी माझ्या हृदयामध्ये, माझ्या मनामध्ये मी खूप आश्चर्यचकित झालो. Why God honored David? का देवाने दाविदाला सन्मानित केलं? Why people of Judah anointed, accepted him and anointed him as a king over Judea? का यहुदी लोकांनी त्याला अभिषेक केला आणि त्याला यहुदावरती राजा अशी म्हणून त्याची नेमणूक केली? का? So in the 4th verse we read that he was anointed as a king over Judah. आणि दुसरा अध्यायामध्ये 4थ्या वचनामध्ये आपण वाचतो की त्याचा अभिषेक झाला आणि तो यहुदावरती राजा असा झाला. The reason, the answer is the verse 1. आणि त्याचं उत्तर हे पहिल्या वचनामध्ये घडलेलं आहे. And it came to pass after this, David inquired of the Lord. आणि तसं लिहिलेलं आहे पहिल्या वचनामध्ये की दाविदाने परमेश्वरास प्रश्न विचारला. That shows when God has anointed him, first the anointing of salvation is done upon David's life. He was faithful unto the Lord. आणि ही गोष्ट ही दर्शवते की ज्यावेळी दाविदाचा पहिला अभिषेक झाला तेव्हापासून दावीद देवाशी एकनिष्ठ होता आणि त्याचा ऐकत होता. And David inquired of the Lord. आणि दाविदाने देवास प्रश्न विचारला, shall I go up unto any of the cities of Judah? मी काय करू? यहूदातल्या कोणत्या प्रांतामध्ये मी जाऊ का? God said, go. देव म्हणाला, जा. So he didn't get up and go.
तो लागलीच उठला आणि गेला नाही जाणवल्यावर. Sometimes we inquire of the Lord, but we inquire whether should I go or not. आपण बऱ्याच वेळा देवाला प्रश्न विचारतो की मी जाऊ का नको, एवढंच विचारतो आपण देवाला. God says go. Go. Then David asked him, so where should I go? आणि देवाच्या इच्छेप्रमाणे चालू होता. So as God anointed him with the anointing of salvation, आणि जेव्हा दावीदाचा अभिषेक झाला तारणासाठी, you know, he in every step of his life he inquired of the Lord. आणि तो प्रत्येक त्याच्या जीवनातल्या पायरीवरती देवाला प्रश्न विचारत देवाशी बोलत गेला. God spoke to him. देवाने दावीदाशी बोलणं केलं. God said go. देव म्हणाला जा, But he didn't go there. पण तो तिथे गेला नाही. Immediately he didn't get up and go, hey, what is I'm going. देव म्हणाला, त्याने म्हटले येहूदा जाऊ का, तर तो उठला आणि येहूदामध्ये कुठेही गेला नाही. Who had told him to go? कोण त्याला सांगितलं जा म्हणून? God himself has told him, permitted him to go. स्वतः देव त्याला बोलला की जा म्हणून, देवाने त्याला परवानगी दिली जा म्हणून. But he was so committed to God, he asked, where should I go? तो देवाला इतका समर्पित होता की त्याने देवाला म्हणलं की येहूदात जातो, पण येहूदात कुठे जाऊ? God told to go to Hebron. मग देव त्याला म्हणाला हेब्रोनात जा. And little things, if we are faithful unto God, आणि बारीक बारीक गोष्टीमध्ये जर तुम्ही देवाशी एकनिष्ठ असाल, God will honor us with the greater things. देव तुम्हाला चांगल्या मोठ्या गोष्टींनी आशीर्वादित करेल, सन्मानित करेल. You know, with the salvation he was anointed, he was faithful to God. आणि त्या तारण झाल्यावरच तो देवाशी खूप एकनिष्ठ होता. फक्त तारणामुळे तो एकनिष्ठ होता. But in that, because of his obedience unto the Lord's voice, आणि त्याच्या आज्ञापालनामुळे आणि देवाच्या आवाजामुळे God lifted him, and the people of Judah anointed him to be the priest, that is a priestly anointing over the people of Judah. आणि म्हणून देवाने त्याला उचललं आणि यहूदा लोकांनी त्याचा अभिषेक केला यहूदावरती राजा होण्यासाठी. So Lord trained David in the wilderness, and while he was living in Hebron. आणि देवाने दावीदाला त्या अरण्यामध्ये त्याला तयार केलं होतं. And he was, you know, when God chooses us, God makes a way for us. आणि जेव्हा देव आपली निवड करतो, देव आपल्यासाठी मार्ग तयार करतो. God takes us into the wilderness. आणि मग देव आपल्याला त्या रानामध्ये घेऊन जातो. Means he takes us out of our comfort zone. आणि मग तो आपल्याला आपल्या सुखदायी आपल्या त्या जागेतून त्या आपल्या अरण्यात घेऊन जातो. In a spiritual and the physical life, God takes us out of that comfort zone. आणि मग देव आपल्याला त्या आपल्या आरामदायी सुखदायी जीवनातून तिथे घेऊन जातो. Many, you know, as I always I tell you, I love the nature and animals. So I keep on watching sometime that, you know, the birds they hatch the eggs, and then the babies they come out, the birds, and then they are there in the nest or in the holes they are. So as they grow, they doesn't stay for a long. आणि मला असे जे वाईल्ड लाईफचं मला खूप बघायला आवडतं, एक प्राण्यांचं वगैरे. मग त्यामध्ये मी बघितलं होतं की ज्यावेळी त्या पक्षाला पिल्ली होतात, ते अंड्यामध्ये येतात आणि ते फुटतात आणि ते पिल्ल्याला जन्म होतो आणि ते एका जाळ्यामध्ये घरट्यामध्ये राहत असतात. You know, that time the mother is coming, father is coming, and they are feeding them. आणि त्यावेळी त्या पिल्ल्यांची आई, त्याचे वडील येतात आणि त्यांना आपल्या चोचीतून त्यांना अन्न चारतात. But do the babies, you know, the birds babies, do they stay there only for life or comforting? Mother is coming feeding, father is coming and feeding. आई तो. आणि मग असं होतं का की ते पक्ष्याचे पिल्ले लहान आहेत, माझं त्यांना त्याच्या आई वडील घेऊन चालवल्या चोचीतून आरामात आयतं त्यांना मिळाले. मग ते भले जरी मोठे झाले तर तिथेच त्या घरट्यामध्ये पडून राहतात का? आपल्याला मिळते मग आपण कशाला बाहेर जायचं, मला तिथं राहतात का ते? No, God has created us not to be there all the time. नाही, देवाने आपल्याला तिथं राहण्यासाठी तयार केलेलं नाही आयुष्यभरसाठी. But sometimes they are very much so much committed, they will be there for the life forever and ever. आणि बऱ्याच वेळा असं होतं की ते खूप एकनिष्ठ असतात, मग ते आयुष्यभर तेच राहतात. ते One
2, 3, 4, 5, 6, 7, 8 pillars are there here. आणि या हॉलमध्ये तुम्ही बघू शकता की 8 असे कॉलम उभारलेले आहेत इथं. So some people, they are very strong in the Lord. आणि बरेच लोक देवामध्ये खूप असे कठीण असे मजबूत असतात. Why this building is stable? आणि एवढी मोठी बिल्डिंग तुम्ही बघू शकता ही का इतक्या सुंदररित्या उभी आहे? Because of the pillars. कारण फक्त त्या कॉलममुळे. So some people have become a pillars of the church. आणि बरेच लोक त्या चर्चचे कॉलम असे झालेले आहेत. They never move, they never shake, they are there for the life. ते कधी हालत नाहीत, कधी डुलत नाहीत, ते कायम फिरत असतात In आयुष्यभरासाठी. the church, their seats are reserved and booked. Every Sunday they come and they will sit on that same chair. आणि ते प्रत्येक रविवारी येतात, त्यांची सीट, त्यांची जागा एक राखीव अशी ठेवलेली असते. ते येतात तिथेच बसतात ते कायम. And sometimes I heard in the funeral time. आणि बऱ्याच वेळा अंतिम विधीच्या वेळी मी हे ऐकलेलं आहे. Oh, we look at that empty chair and remember uncle, auntie, they are gone, they left the place and that place is now empty. आणि बऱ्याच अंत्यविधीच्या वेळी मी ही गोष्ट ऐकलेली आहे ती म्हणजे की बरेच लोक असे म्हणतात की आता ते गेले पण त्यांची चर्च मधली ती रिकामी खुर्ची आम्हाला होती जिथे ते फक्त तिथं त्यांनीच बसायचे. Oh, so faithfully every Sunday they came to the church and they sat on that chair. आणि खूप देवाशी एकनिष्ठ प्रत्येक रविवारी येणार त्याच खुर्चीवरती बसणार. They are the pillars of the church. ते देवाच्या मंदिराचे ते कॉलम असे झालेले आहेत. They never moved, they never came in the front, but they were always there. ते कधी पुढे आले नाहीत, कधी त्या गोष्टीमध्ये सहभागी झाले नाहीत, पण ते तिथे होते. They were all the time they were fed, but they never grew in the Lord. त्यांना फक्त ऐकायला मिळत झालं आणि मिळत गेलं आणि तिथे राहिले आणि देवामध्ये कधी ते मोठे झाले नाहीत किंवा वाढले नाही. Dear people of God, देवाच्या प्रिय लोकांमध्ये God has not called us to be just saved. फक्त देवाने आपल्याला आपला आपण वाचले जावं आपल्याला सर्व जीवन मिळावं म्हणून फक्त आपल्याला बोलवलं नाहीये. Oh, thank you, Lord. Thank you, Jesus. You are my Lord. Oh, Lord, you love me so much, and I'm in the Lord, and I'll go to heaven. Praise God. आणि बऱ्याच लोकांची अशी त्यांची वृत्ती असते की देवा माझं तारण केलं तुला धन्यवाद, मला वाचवलंच मला धन्यवाद, तर मी निवांत स्वर्गामध्ये जाईन. Once upon a time, we were on the way to heaven. आणि एकेकाळी आपण त्या नरकाच्या मार्गावरती होतो. Somebody told the word of the Lord. We are in the Lord today. आणि कोणीतरी येऊन आपल्याला देवाचं वचन सांगितलं आणि आज आपण इथे आहोत. But there are so many are in the world till today that they have not heard the word of the Lord. आणि आज बरेच असे जे जगामध्ये आहेत, जे नरकाच्या मार्गावरती आहेत, पण त्यांना देवाचं वचन आजपर्यंत मिळालेलं नाही. So Romans says, until unless somebody goes and tell them, how will they believe? म्हणूनच रोमकारास पत्रामध्ये म्हणतो की जोपर्यंत कोणीतरी जाऊन त्यांना सांगणार नाही तोपर्यंत त्यांना कसं कळणार. And until they hear, how they will believe in the Lord? आणि जोपर्यंत ते ऐकणार नाही तोपर्यंत ते देवावरती विश्वास कसा ठेवणार. For me to be saved, a servant of God came all the way to New Zealand to Midrand this city to preach the word of the Lord. माझं तारण व्हावं म्हणून कोणीतरी देवाचा सेवक पूर्ण न्यूझीलंडवरून भारतामध्ये मिरजमध्ये आला आणि माझं तारण झालं. If you wouldn't have left his comfort zone and traveled all the way to India because I will not heard the gospel. आणि जर त्यांनी आज त्या न्यूझीलंडमधून आपल्या सुई सोडून इथं आले नसतं तर माझं तारण झालं नसतं. That's why, dear people of God, I take that opportunity. Every time I get opportunity, I love and I'll be happy to share the gospel to the people. आणि म्हणूनच माझ्या प्रिय लोकांनो, ज्यावेळी मला संधी मिळते ती मी संधी सोडत नाही आणि मी खूप आनंदाने देवाचं वचन असं लोकांना सांगतो ज्यांना देव माहित नाही. You are the strong committed believers in the Lord. आणि तुम्ही खूप असे चांगले विश्वसनीय लोक देवामध्ये आहात. Thank God that God has saved your life. देवाला धन्यवाद की देवाने तुमचं तारण केलेलं आहे. But I want to ask you a question today to you. पण आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. When is that last time you have shared the gospel to the somebody who does not know the Lord? आणि ती वेळ कधी होती जेव्हा तुम्ही कोणाला तरी देवाचं वचन सांगितलं होतं? कधी शेवटच्या वेळी तुम्ही देवाचं वचन कोणाला तरी सांगितलं होतं? When I went to Pune, आणि जेव्हा आम्ही पुणेला गेलो, I was at the station. मी रेल्वे स्टेशन वरती होतो. I got a photo in my mobile. आणि माझ्या मोबाईल वरती एक फोटो आला. I met an Iranian person. आणि एक इराण मधला राहणारा एक व्यक्ती त्याची माझी भेट झाली. Shared the gospel. We became very close friends. Actually, I was glad to know that I went to speak about the Lord, but he was a strong believer in the Lord.
आणि मला ही खूप आनंद झाला ही गोष्ट ऐकून की जेव्हा मी त्याला देवाचं वचन सांगण्यासाठी गेलो, पण तो देखील देवाचा सेवक असा होता. He said, "Are you?" He said, "Praise the Lord." Immediately looking at me, he said, "Praise the Lord." आणि काही बोलण्याच्या रीतीने माझ्याकडे बघितलं, त्याची पहिलं वाक्य होतं म्हणजे प्रेज द लॉर्ड. So when I said I'm a pastor, he was so happy. आणि जेव्हा त्याला मी सांगितलं की मी एक पाळक आहे, तो खूप खुश झाला. I was coming just day for yesterday on Thursday night. Yes. आणि गुरुवार रात्री मी ते मिरजेमध्ये आलो पुण्याहून. We approached near Miraj. I came near Miraj. The train as it approached Miraj. आणि जशी रेल्वे मिरजेजवळ यायला लागली, the co-passenger, they were heading to Goa. आणि जे माझ्या सोबती रेल्वेमध्ये प्रवास करत होते त्यांनी गोव्याला जाणार होते. He is actually from West Bengal. आणि ते West Bengal. ते बंगालमध्ये राहणारे होते. And but now born and brought up in Pune, his family has come to Pune, so I had a privilege to share the gospel. I was so happy. आणि देवाच्या कृपेने ते पुण्यामध्ये आलेले, त्यांची फॅमिली देखील पुण्यामध्ये. मला खूप आनंद झाला त्यांना देवाचं वचन त्यांच्याशी वाटून. He works in IT. He develops websites. आणि त्यांनी कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये त्यांनी काम करतात आणि त्यांनी एक चांगल्या हुद्द्यावरती कामाला आहेत. Dear people of God, देवाच्या प्रिय लोकांना, that is my desire. ही माझी इच्छा आहे. Whenever the opportunity I get, I will love to share the good news, the salvation unto the people. आणि जेव्हा मला एक संधी मिळते, मी आनंदाने देवाचं वचन सांगतो आणि देवाचं वचन वाटतो. You know, God takes us to the different situations. आणि देव बऱ्याच वेळेला आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीतून घेऊन जातो. As we are studying on Wednesdays on the life of Moses. आणि जसं बुधवारी आपण मोशेच्या जीवनावर शिकत आहोत. God, he was a hero. He was the prince in Egypt. आणि देव हा इजिप्तमध्ये एक Moses was a prince in Egypt. आणि मोशे हा एक इजिप्तमध्ये राजा म्हणून होता. He was a hero. तो एक हिरो होता. But next step we see he became a zero. आणि तो एका वेळेमध्ये एक नायक हिरो होता, पण नंतर तो शून्य असा झाला. The rich man, a prince in the palace, become homeless man. आणि एक राजघराण्यातला मुलगा, एक राजा एकाचा, तो एका वेळेमध्ये एक बेगर असा मनुष्य होतो. He was wandering in the wilderness. आणि तो त्या रानामध्ये भटकत आहे. He had an encounter with the Lord. आणि देव त्याला सामोरे येतो. He loves the Lord. He obeys the Lord. God makes him his hero. देव मोशे देवावरती विश्वास ठेवतो, देवावरती प्रेम करतो आणि देव मोशेला त्याचा हिरो, त्याचा नायक बनवतो. You know, maybe today we may be in the situation of wilderness. आणि भले आज आपण त्या रानाच्या परिस्थितीमध्ये असेल, but that is a place where God is training us, molding us, making us as His vessel. आणि ही तीच वेळ आहे देव आपल्याला घडवत आहे, आपल्याला तोडत आहे आणि आपली पुनर्बांधणी करत आहे. So third anointing we read in the 2 Samuel. आणि तिसरा अभिषेक आपण वाचतो या दुसरे शमूएल यामध्ये chapter 5 पाचवा अध्याय verse 3. तिसरं वचन. दुसरे शमूएल 5वा अध्याय तिसरं वचन. 2 Samuel chapter 5 verse 3. दुसरे शमूएल 5वा अध्याय तिसरं वचन. So all the elders of Israel came to the king to Hebron, and King David made a league with them in Hebron before the Lord, and they anointed David king over Israel. दुसरे शमूएल 5वा अध्याय तिसरं वचन. या प्रकारे इस्रायलाचे सर्व वडील जण हेब्रोनात राजाकडे आले आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला आणि त्यांनी दावीदाला अभिषेक करून इस्रायलांवर राजा नेमला. First anointing was the anointing of salvation. आणि पहिला अभिषेक दावीदाचा झाला, तो अभिषेक झाला तारणासाठी. The second anointing was the priestly anointing for ministry. आणि दुसरा अभिषेक झाला तो म्हणजे याजकीय अभिषेक, तो देवाच्या सेवेसाठी. And the men of Judah anointed him in Hebron. आणि यहुदी लोकांनी हेब्रोनामध्ये अभिषेक केला. But the third anointing, आणि तिसरा अभिषेक, the kingly anointing for
dominion. राजकीय अभिषेक झाला तो म्हणजे एक सत्ता चालवण्यासाठी. You know what a God's divine plan we see in the life of David. काय आपण अद्भुत देवाची योजना दावीदाच्या जीवनामध्ये बघू शकतो. And why we read the scripture, why these are written in the book of Bible. आणि आपण हे बघू शकतो की का हे या पवित्र शास्त्रामध्ये बायबलमध्ये ह्या गोष्टी का नमूद आहेत. These are an example, an illustration to learn and to know how God works in lives of people. हे एक उदाहरण आहे, एक संदर्भ आहे की आपण देवावरती प्रेम करून आपल्या जीवनामध्ये काय होऊ शकतं. David was rejected, outcast. दावीद हा नाकारायला खाली टाकलेला असा होता. But he loved the Lord. पण त्याने देवावरती प्रेम केलं. And God chose him. आणि देवाने त्याची निवड केली. God anointed him with the salvation. आणि देवाने त्याचा अभिषेक केला दातांचा. God anointed him as a priestly anointing for the ministry. आणि देवाने त्याला राजकीय अभिषेक केला त्याच्या सेवेसाठी. And third anointing we see the kingly anointing for dominion. आणि राजकीय अभिषेक, तिसरा अभिषेक आपण बघू शकतो तो सत्ता चालवण्यासाठी दावीदावरती झाला. देवाच्या प्रिय लोकांना The Lord put David in the position to fulfill the fullness of God's purpose in his life. आणि दावीद अशा एका त्याच्या जीवनामध्ये अशा एका स्थानी पोहोचला होता जिथे त्याला फक्त देवाची त्याच्या जीवनामध्ये इच्छा पूर्ण करायची होती. So anointing, and this third anointing was not by a group of people, but whole of Israel. The elders came and anointed David to be king over Israel. हा तिसरा अभिषेक असा अभिषेक नव्हता की एक दोन लोक आले त्यांनी देवाला दावीदाला अभिषेक केला, तर इस्रायलातील सर्व वडील जण येऊन एकत्रित येऊन त्यांनी दावीदाला राजकीय अभिषेक असा दिला. The scripture says, वचन सांगतं, not by might, not by power, but by my spirit, says the Lord. आणि झकरयाच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्यायामध्ये देवाचं वचन म्हणते की बलाने पराक्रमाने नाही तर देवाच्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धीत We जाईल. are people of God. We are not serving with our own strength, with our own knowledge. देवाच्या प्रिय लोकांनो, आपण देवाची सेवा आपल्या बलाने, बुद्धीने, आपल्या पराक्रमाने करत नाही. It is the anointing of the Lord which works in and through us. आणि हा देवाचा अभिषेक आहे जो आपल्यामध्ये आणि आपल्या बाहेर कार्य करतो. The first anointing David received, that anointing of salvation. आणि पहिला अभिषेक दावीदावरती झाला तो म्हणजे तारणाचा अभिषेक. We all have received that anointing. आणि हा अभिषेक आपल्या सर्वांना देखील झालेला आहे प्रिय. Further, God anoints David as a priestly anointing for the ministry. आणि दुसरा दावीदाचा अभिषेक झाला तो राजकीय अभिषेक झाला, याजकीय अभिषेक झाला त्याच्या सेवेसाठी. You know, God anoints us. आणि देव आपल्याला अभिषेक करतो. But if we remain faithful, He will lift us up. आणि जर आपण देवाशी एकनिष्ठ राहिलो तर तो आपल्याला उचलतो. And He anoints us with the kingly anointing for the dominion. आणि मग देव आपल्याला त्या राजकीय अभिषेकाने अभिषेक करतो जेणेकरून आपण सत्ता चालवावी. Never I thought, imagine that one day I will be ministry, I will be a pastor, will have a own organization. आणि मी कधी हा विचार केला नव्हता की मी एक पालक होईल, एक आपली स्वतःची एक संस्था असेल ती मी चालवेल. आम्ही कधी विचार देखील केला नव्हता. It is God who works in and through us. हा देव आहे जो आपल्यामध्ये आणि आपल्यासाठी कार्य करतो. You know, God when chose Jesus when he was on the earth. आणि देवाने येशूला when Jesus was on the earth, जेव्हा येशू ह्या पृथ्वी तलावरती होता, he chose his 12 disciples. येशूने 12 त्याचे शिष्य निवडले. Turn with me to Matthew's Gospel chapter 10. आणि माझ्याबरोबर मत्तयाचं पुस्तक 10वा अध्याय काढूया. And there we see that Jesus anointed them. He gave them the kingly anointing for the dominion. आणि आपण तिथे बघतो की 12 वर्षी त्यांना येशू त्यांना अभिषेक करतो आणि राजकीय अभिषेक करून त्यांना सत्ता चालवण्यासाठी अधिकार देतो. What is the meaning of kingly anointing for the dominion? आणि या गोष्टीचा अर्थ काय? जी गोष्ट म्हणजे की राजकीय अभिषेक सत्ता चालवण्यासाठी या गोष्टीचा नक्की अर्थ काय? You know, Matthew 10 verse 1 it says, and when he had called unto him his 27, he gave them power against unclean spirits,
to cast them out and to heal all manner of sickness and the manner of diseases. आणि आपण मत्तेचा 10वा अध्याय पहिलं वचन वाचूया. 12 प्रेषित व त्यांचे काम. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. We read further in the verse 5 onwards. These 12 Jesus sent forth and commanded them, saying, "Go not into the way of Gentiles and into any city of the Samaritans, enter ye not, but go rather to the lost sheep of the house of Israel. And as ye go, preach, saying, the kingdom of heaven is at hand. Heal the sick, cleanse the leper, raise the dead, cast out the devils. Freely ye have received, freely give." 10वा अध्याय नंतर 5 वचन आपण वाचूया. या 12 जणांस येशूने अशी आज्ञा करून पाठवले की परराष्ट्रांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शमरोनाच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेले मेंढरांकडे जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठरोग्यास शुद्ध करा, भूते काढा, तुम्हाला फुकट मिळालेले फुकट द्या. So God has called us and He has anointed us. आणि देवाने आपल्याला बोलवलेलं आहे आणि आपल्याला अभिषेक केलेला आहे. That's why we sang. Why we worship the God. आणि म्हणून आपण गीत गातो. आणि काय आपण गीत गातो? Why do we worship God? का आपण देवाला गीते गातो, त्याची आराधना का करतो? Because He has anointed us with the salvation. कारण त्याने आपल्याला त्या तारणाच्या अभिषेकाने अभिषेक केलेला आहे. He has anointed us with the priestly anointing for the ministry. त्याने आपल्याला त्या याजकीय अभिषेकाने अभिषेक केलेला आहे सेवेसाठी. He has anointed us a kingly anointing for the dominion. त्याने आपल्याला त्या राजकीय अभिषेकाने अभिषेक केलेला आहे की सत्ता चालवण्यासाठी. Dear people of God, देवाच्या प्रिय लोकांनो, as Jesus chose His 12 disciples, जसं देवाने येशूने त्याचे 12 शिष्य निवडले, Jesus said, "Follow me, I will make you fishers of men." देवाने त्याला निवडलं आणि ते त्यांना म्हणाला की माझ्या पाठीमागे या, मी तुम्हाला माणसे धरणारा करेन. They left their jobs, their business, they followed Jesus. त्यांनी आपलं काम धंदा आपली जाळी टाकून तिथेच टाकून त्यांनी देवा पाठीमागे गेले, येशू पाठीमागे गेले. What happened? काय झालं मग? Holy Spirit came upon their life. पवित्र आत्मा त्यांच्या जीवनावरती उतरला. They received the anointing, kingly priestly anointing in their life. त्यांना तो याजकीय राजकीय अभिषेक त्यांच्या जीवनामध्ये मिळाला. Jesus gave them the power over all the authorities. आणि देवाने त्यांना सर्व गोष्टींवरती अधिकार दिला. Dear people of God, देवाच्या प्रिय लोकांना, before coming to the Lord, I did a lot of exercise. आणि देवाकडे येण्याआधी मी भरपूर व्यायाम केला. But the powers of darkness worked in my life. पण ते अंधकाराची शक्ती माझ्या जीवनामध्ये कार्य करत होती. But after coming to the Lord, पण देवामध्ये आल्यानंतर, receiving God's anointing, देवाचा अभिषेक घेतल्यानंतर God has given that authority देवाने तो अधिकार मला दिलेला आहे to lay my hands on the people and cast out the devils. आणि तो अधिकार देवाने दिला म्हणजे तो अधिकार म्हणजे की मी माझा हात ठेवून त्या दुष्ट आत्म्याला त्यांच्या आतून काढून टाकण्यासाठी, Heal the sick, रोग्यास बरे करणे, raise the dead. मृतास उठवणे. It is not my strength, not my power. ही माझी शक्ती, माझी ताकद नाहीये. It is the anointing which works in and through us for His glory. आणि तो अभिषेक आहे देवाने केलेला जो आपल्यामध्ये आणि आपल्यासाठी कार्य करतो. Why He has given us this authority and the anointing? का देवाने हा अधिकार आणि हा अभिषेक आपल्याला दिलेला आहे? To build His kingdom on earth as it is in heaven. त्याचं राज्य जसं स्वर्गात असतं तसंही पृथ्वीवरती आपण बांधण्यासाठी. That's why always I say, only by saying the prayer, Lord's Prayer, the kingdom of God will not come on us. म्हणून मी बऱ्याच वेळा म्हणतो की फक्त देवाची प्रार्थना म्हणण्याने देवाचं राज्य आपल्यामध्ये येणार नाही. Until unless we receive that anointing, the power, and use it for the kingdom of God, the God's kingdom will be not established on earth as it is in heaven. आणि जोपर्यंत देवाचा अधिकार, देवाचा अभिषेक आपण स्वीकारणार नाही, तोपर्यंत तो आपल्यामध्ये कार्य करू शकणार नाही. So I want to encourage you this morning. आणि म्हणूनच आजच्या सकाळच्या वेळेला मी तुम्हाला उत्तेजन करतो की As we have, the Lord has spoken to us
through the life of David. आणि जसं देव आपल्याशी दाविदाच्या जीवनातून बोललेला आहे. God chose King Saul to be king over Israel. आणि जसं देवाने शौलाची निवड केली इस्रायलवरती राजा होण्यासाठी. He comes from a tribe of Benjamin. आणि तो त्या बन्यामीनी वंशातला त्या कुळातला एक व्यक्ती, least among all the tribes and among all the families. सर्व कुळातला खालच्या दर्जाचा, सर्व त्यांच्या घराण्यातला खालच्या दर्जाचा God व्यक्ती chose him to be king over Israel. त्या शौलाला देवाने उचललं आणि इस्रायलवरती राजा असा नेमला. David was rejected. He was taking care of the flock. Least job was given to him. दावीद हा मेंढपाळ, सर्वात खालच्या दर्जाचं काम त्याला देण्यात आलेलं होतं. But God chose him to be king over Israel. देवाने अशा व्यक्तीची निवड केली दाविदाची इस्रायलवरती राजा होण्यासाठी. Likewise, God has chosen you and me and anointed us. आणि तसंच देवाने आपली देखील निवड केलेली आहे, आपल्याला अभिषेक केलेला आहे. Knowing and understanding this, if we walk faithfully with the Lord, आणि जाणून घेणं आणि समजून घेणं, देवाशी एकनिष्ठ त्याच्या आत्मेमध्ये चालणं, if we are faithful in little things, God will put us on the big things. आणि जर आपण छोट्या छोट्या गोष्टीकडे देवाशी एकनिष्ठ राहिलो, देवाशी समर्पित राहिलो, तर देव आपल्याला मोठ्या गोष्टी उचलेल. The ears have not heard, the mind have not grasped, such things God will work in and through us. आपण विचार केला नाही, आपल्या कानाने ऐकले नाही, अशा गोष्टी देव आपल्या जीवनामध्ये करेल. Amen. आमेन. Shall we close our eyes and stand on our feet once again? आपण आपले डोळे बंद करू, आपल्या पायावरती उभं राहूया का? Just thank the Lord for His faithfulness in our life. फक्त देवाला धन्यवाद द्या त्याच्या विश्वसनीयतेसाठी आपल्या जीवनामधल्या. Thank God for the anointing of salvation. धन्यवाद द्या त्या तारणाच्या अभिषेकासाठी. Open your mouth. आपलं मुख उघडा. Thank God for the salvation. Today you know the Lord, that is His grace and mercy. धन्यवाद द्या देवाला त्या तारणासाठी, त्याच्या उपकारासाठी, त्याच्या करुणेसाठी, त्याच्या दयेसाठी. Don't stand quiet, but open your mouth and thank the Lord and worship the Lord. मुकी असे राहू नका, गप्प असे राहू नका, आपले मुख उघडा आणि देवाला धन्यवाद द्या. It is His grace and mercy. While we yet sinners, Christ died for us. ही देवाची कृपा आहे आपल्यावरती की येशू आपल्यासाठी मरण पावला. It is in Christ Jesus He has chosen us. आणि येशूमध्ये त्यांनी आपल्याला निवड केलेली आहे. We have not chosen anything, but He has chosen us and appointed us to be in His house today. आपण देवाची निवड केलेली आहे, तर देवाने आपल्याला निवड केलेली आहे त्याच्या मंदिरामध्ये असण्यासाठी. What a great the love of God upon our life. किती अद्भुत असा देव आहे, त्याची किती अद्भुत अशी प्रीती आहे. And He has anointed us. The reason is that we may serve in His kingdom. त्याने आपल्याला निवडलेलं आहे, त्याची इच्छा ही आहे की त्याच्या मंदिरामध्ये, त्याच्या सेवेमध्ये आपण त्याची सेवा करावी. If we remain faithful, He will bring us from first to another anointing, that is a priestly anointing to do the work of the Lord in the ministry. जर आपण देवाशी एकनिष्ठ राहिलो, त्याच्यावर विश्वास ठेवला, तर देव आपल्याला पहिल्या अभिषेकावरून, तारणाच्या अभिषेकावरून दुसऱ्या अभिषेकावरती घेऊन जाईल. As we continue to do the work of the Lord in His kingdom, आणि आज आपण त्याचं काम करणं चालू ठेवलं त्याच्या राज्यामध्ये, God will anoint us with a kingly anointing for the dominion. देव आपल्याला अभिषेक करेल त्या राजकीय अभिषेकाने सत्ता चालवण्यासाठी. And God will use us to establish His kingdom in and through our life. आणि देव आपल्याला सहाय्य करेल त्याचं राज्य बांधण्यासाठी, आपल्याला स्वर्गाचं राज्य ह्या पृथ्वीवरती बांधण्यासाठी.